नमस्कार प्रेक्षकांनो. या प्रेमाची गोष्ट मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन रिव्ह्यू यापुढेही तुम्हाला पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, या वीकमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या थोडक्यात आता मी तुम्हाला सांगणार आहे, एकदम शॉर्टमध्ये. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला माहिती असेल की या कोमलच्या लग्नाचा सगळा घाट आता घातलेला असतो आणि हे सगळं मुद्दाम या सावनीने घडून आणलेलं असतं. सुरुवातीला ते आईवडील नकार देतात, परंतु यानंतर अभिषेकला समजावून सांगितल्यानंतर तो तिच्या प्लॅनमध्ये सामील होतो आणि या कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तयार होतो. या सावनीला बदला घ्यायचा असतो. तिचं लग्न मोडलेलं असतं या मुक्ताने आणि त्यामुळेच तिला सुद्धा कोमलचं लग्न मोडून कसं वाटते हे दाखवून द्यायचं असतं. आणि अभिषेक सुद्धा त्याचं लग्न होऊन सुद्धा साथ देते. का तर ही खूप पैसा येते. आता मला कळत नाही, ही भिकारी आहे, दुसऱ्यांच्या घरात राहते, त्यामुळे लकीला द्यायला आणि वारंवार सगळ्यांना द्यायला ही पैसा आणते कुठे वकिलासोबतच पळून. हा पैसा येतो कुठून हेच मला कळत नाहीये. पण आता हे मालिकेत दाखवते तर आपल्याला ते पाहायला लागतंय. आणि पण या मुक्ताला मात्र सतत काही ना काही या मुलावर शंका असते आणि तिला समजते की मागच्या वेळेस ह्यालाच मी कानाखाली मारले होते, मुलीची छेड काढली होती आणि त्यानंतर खूप समजवण्याचा प्रयत्न करायला जाणार होते ती, परंतु त्याआधीच या अभिषेकने घरातल्यांना सांगितलेलं असतं की खूप आधी माझ्या हातून खूप मोठी चूक घडली होती. एका मुलीची मी छेड काढली होती आणि एका लेडीजने मला कानाखाली मारली होती. नंतर मग त्यानंतर मुक्त सांगायचं ते. त्याच्यामुळं तिच्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत नाही. कारण अभिषेकने आधीच सांगितलं असतं ना. आणि मी आता बदललोय. मी हात जोडून माफी मागतो. जुन्या गोष्टी विसरून जा. माझं आता कोमलवर खूप प्रेम आहे. तिला मी सुखी ठेवलं असं बोलतो आणि या मुक्ताला बिलकुल विश्वास नव्हता त्याच्यावर. करतो बाकीच्यांना मात्र त्याच्यावर विश्वास बसतो की आता हा अभिषेक बदलला आहे. चांगला मुलगा आहे तो. त्यामुळे या अभिषेकवर सगळेजण विश्वास ठेवते. हा इथे सगळ्यांना पटवून देतो की मी आता बदललोय आणि सगळेजण विश्वास ठेवतात आणि मुक्ताच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. माणूस बदलतो. आपणही खूप आधी चुका केल्या असतील ना, त्याचा पास्ट आहे. त्याच्यामुळे आता त्या गोष्टीचा बोलण्यात अर्थ नाही असं सागरही समजवतो आणि मुक्ताला वेड्यात काढतो आणि शांत बसवतो. पण मुक्ताच्या डोक्यात शंका असतेच आणि ते या ठिकाणी त्याची चौकशी सुद्धा करते. परंतु या सावनीने प्लॅन रचल्यामुळे या अभिषेकविषयी कोणत्याच चुकीच्या गोष्टी तिला आढळून येत नाही. सगळं चांगलंच येतं आणि सागरलाही सगळ्या गोष्टी चांगल्या समजल्याने सागरचाही पूर्णपणे विश्वास बसतो. परंतु मग त्याला अजूनही या ठिकाणी डाऊट असतो आणि मग हे दोघे जेव्हा बाहेर जात असतात, अभिषेक आणि कोमल, तेव्हा आम्ही पण जाऊ असं सागरला बोलते आणि वॉच ठेवते आणि मीरलाही चौकशी करायला ती सगळं सांगते आणि मुद्दाम मग हा अभिषेक तिच्याच घरी येतो कोमलच्या आणि बोलतो की तुम्ही माझ्यावर वॉच ठेवताय का, माझी चौकशी केली का. तेव्हा मी कोमलसाठी बुफे घ्यायला गेलतो ना, तेव्हा मी मीरला पाहिलं आणि यानंतर मुद्दाम भडकवतो. तुमचा जर माझ्यावर अजूनही विश्वास नसेल तर मी कोमलला कुठेही बाहेर घेऊन जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही परमिशन देत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही असं बोलतो. यानंतर मग घरातले थोडे भडकतात. तुम्हाला 10 वेळा सांगितलं की त्याच्यावर शंका घेऊ नका. तो आता पूर्णपणे बदललाय. खूप चांगला मुलगा आहे. त्याच्यापेक्षा चांगली काळजी कोमलची कोणीच घेऊ शकत नाही. आणि मुक्तालाच या ठिकाणी झापताना दिसतात. कोमलही या ठिकाणी भडकताना दिसते. त्यानंतर मग ही मुक्ता नाईलाजाने सॉरी सॉरी बोलताना दिसते. माझं चुकलं, पण आता माझा तुमच्या लग्नाला पूर्णपणे पाठिंबा आहे. मी माझे डाऊट सगळे काढते असं ती सगळ्यांना या ठिकाणी सांगताना दिसते आणि कोमलची माफी मागताना दिसते. मी तुझ्या आता लग्नात साठी पूर्ण सपोर्ट आहे आणि इथे या सगळ्या गोष्टी सावनी ऐकताना दिसते आणि खूप खुश होताना दिसते. तिचा प्लॅन या ठिकाणी यशस्वी होताना दिसत असतो. मुक्ताचाही पूर्णपणे या ठिकाणी विश्वास बसलेला असतो त्या मुलावर आणि तिने मनापासून या लग्नाला परमिशन दिली असते आणि यानंतर आता सावनीचा नवीन प्लॅन तयार असतो. परंतु या ठिकाणी खूप मोठा ट्विस्ट येताना आपल्याला दिसणार आहे मालिकेत. पण इकडे हा सागर या मीरवर प्रचंड भडकलेला असतो. त्याने स्पष्ट शब्द मीरला सांगितलं असतं, मुलगा चांगला असतो, आपण काहीही बोलायचं नाही. तेव्हा हा मुक्ताचे सांगून सारखं सारखं एकदा नाही तर 2-3 वेळा या मुलाची चौकशी करण्यासाठी गेलेला असतो आणि याविषयी त्याला समजल्यानंतर तो प्रचंड भडकतो आणि या मीरला चांगला जपतो. तुला काही दुसरी कामं नाही का, तुला एकदा सांगितलं आणि त्या मुलाविषयी काही माहिती काढायची नाही, तो मुलगा चांगला आहे. तरी मुक्ताच्या सांगण्याहून 10-10 वेळा तू तिकडे जातोय, चौकशा करतोय, तू माझ्यासोबत काम करतो का काय,
तिच्यासोबत काम करतो आणि बरंच या ठिकाणी तो या मीरला झापताना दिसतोय आणि यापुढं तिने काही सांगू दे, दुर्लक्ष करायचं, माझं ऐकायचं. त्याच्या डोक्यात किडा आहे, संशयाचा भूत आहे. त्याचं मी काय करू शकत नाही. पण तुला मी आता सांगतोय, तू नीट कामं कर, तिकडं लक्ष देऊ नको, दुर्लक्ष कर. आणि आजची जी काही ऑफिसची कामं ते तर लक्षात आहे का बोलतो आणि या ठिकाणी खूप झापताना दिसतोय. आणि यानंतर लग्नाची खूप छान तयारी सुरू असते. 2-3 दिवसाचा साखरपुड्याचा मुहूर्तसुद्धा या ठिकाणी कोमलचा निघालेला असतो. सगळेजण खूप छान वातावरण असतात. परंतु आता येणाऱ्या भागामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते मुक्ता काही कामानिमित्त बाहेर गेलेली असताना याच ठिकाणी ते अभिषेक तिला दिसतो एका मुलीसोबत. यानंतर ती तिकडे जाणारच, पण मध्ये एक गाडी येते आणि ती पळते आणि परत उठून बघते तर हा अभिषेक नसतो. खूप शोधण्याचा प्रयत्न करते अभिषेकला, पण तो काय भेटत नाही. आणि यानंतर तो मुलगा अभिषेक सावनीला बोलून घेतो आणि सगळं जे काही घडलंय ते सांगतो, की आज मला मुक्ताने पाहिले. त्यानंतर ही सावनी पण खूप प्रचंड घाबरते आणि चिडते. आता तुझं काही खरं नाही. त्या सावनीने पुढं बोलते, की मुक्ताने तुला पाहिले म्हटल्यावर तुला ती आता सोडणार नाही. काहीही करून तुझं सगळं पर्दाफाश करेल. आता तू सावध राहा, असं या ठिकाणी सांगताना आपल्याला दिसत आहे. आणि मग येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, की ही मुक्ता कोणालाच न सांगता मिहिर आणि लकीला सगळ्या गोष्टी सांगते आणि मग तिला तिच्या टीममध्ये घेऊन हे सगळे आता या अभिषेकचा पर्दाफाश येणाऱ्या भागात करताना या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतात. आणि नवीन येणाऱ्या प्रोमोमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळेल, की या सावनीचा सगळा पर्दाफाश झालेला असतो. हा भोळा बाबडा चेहरा माझ्या समोर आणू नको. तुझे सगळे कट कारस्थान बाहेर पडले आणि सगळ्या घराला ती सगळं सत्य परिस्थिती सांगते. सावनीच्या घरात सांगते. यानंतर इंद्रा या सावनीला घराच्या बाहेर काढताना आपल्याला दिसत आहे. धन्यवाद.